अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असं प्रतिपादन करून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत आणली होती। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये आतापर्यंत तगडी फाईट देणारा नेता मिळत नव्हता, मात्र आता शिंदे गटाने अमोल खताळ यांना तिकीट दिलं आणि अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत। सामाजिक प्रश्नांसाठी प्रशासनालाही अंगावर घेणारा नेता ही खताळांची ओळख आहे। शिंदे गटाने तिकीट देण्यापूर्वी अमोल खताळ हे भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते। गेल्या 4 दशकांपासून संगमनेर हा थोरातांचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र गेल्या 4-5 वर्षांपासून येथे भाजपने व अमोल खताळ यांनी सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे। आजवर संगमनेरमध्ये मातब्बर उमेदवार नसल्याने थोरातांची निवडणूक ही एकतर्फी होत होती, मात्र आता अमोल खताळांमुळे थोरातांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती। विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री होते, मात्र संगमनेर तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील युवकांसाठी औद्योगिक वसाहत त्यांनी तयार केली नाही, असा आरोप आता खताळ यांच्याकडून केला जातोय। संगमनेरमधील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचं आश्वासन खताळ भाषणातून देत होते, त्यामुळे तालुक्यातील मोठा तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचं दिसतंय। दुसरीकडे जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट, बोगस खरेदी प्रकरणे, करे आणि चिकणी गावातील वनजमिनी हडप केल्याचा आरोप हे मुद्देही थोरात यांच्या विरोधामध्ये प्रचारात दिसत होते। या सगळ्यांचा फायदा अमोल खताळ यांना मिळाला आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात आमदार असतानाही महायुतीने येथे 2 वर्षांमध्ये 600 कोटींचा निधी दिलाय। वेगवेगळ्या योजनांमधून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत। शिवाय लाडकी बहीण योजनेलाही तालुक्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लाखांच्या आसपास लाभार्थी आहेत। थोरातांनी तालुक्यामध्ये फक्त गौण खनिज माफिया तयार केल्याचाही आरोप सध्या चांगलाच चर्चेत होता। हे सगळे मुद्दे खताळ यांच्या प्रचारामध्ये सकारात्मक वातावरण तयार करत असल्याचंही आपल्याला दिसून आलं। यापूर्वी मतदारसंघात सुजय विखे हेच थोरातांविरोधात लढणार असं वातावरण तयार झालं होतं। सुजय विखे यांनी तालुक्यात जवळपास 5-6 जंगी सभा घेत वातावरण निर्मितीही केली होती, मात्र शेवटच्या क्षणी भाजपऐवजी शिंदे गटाला हा मतदारसंघ गेल्याने अमोल खताळ यांच्या पारड्यामध्ये ही उमेदवारी पडली। वास्तविक सुजय विखेंनी या तालुक्यामध्ये युवकांना सोबत घेऊन तयार केलेलं वातावरण अमोल खताळ यांच्यासाठी पोषक ठरत असल्याचे चित्र सध्या इथे दिसत आहे। अमोल खताळ हे पूर्वाश्रमीचे भाजपचेच कार्यकर्ते, शिवाय विखेंसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे यावेळी थोरातांविरोधात विखेंची प्रवरा यंत्रणा अमोल खताळांसाठी काम करत होती। शिवाय या तालुक्यामध्ये महायुतीचे कार्यकर्तेही एकसंघ होते। अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपने प्रत्यक्ष मैदानात उतरून नियोजनबद्ध प्रचार केला। एकंदरीत बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गजाचा पराभव करत अमोल खताळ हे जायंट किलर ठरले आहेत।